तर मग नमस्कार मित्रांनो, आज आमच्या पोल्ट्रीवर येणार होती 300 कोंबड्यांची पिल्लाची बॅच. तर तीच बॅच बघण्यासाठी मी माझ्या मित्रांसोबत निघालो होतो पोल्ट्रीवर. तर हा आहे आमच्या पोल्ट्रीकडे जाणारा रोड. तर आजूबाजूला तुम्ही बघू शकता पूर्णपणे नारळाची झाडं आणि आंब्याची झाडं लावलेली आहेत. म्हणजे एकदम निसर्गरम्य वातावरण येथे आमच्या कॉलेजने केलेले आहे. तर इथून टर्न मारल्यावर ह्याची पत्राचं शेड तुम्हाला दिसत आहे. तर हीच आहे आमची पोल्ट्री. तर आमच्या पोल्ट्रीवर आमचे 4-5 मित्र, ही गाडी व 300 कोंबड्यांची पिल्लं आमची वाट बघत होती. त्यामुळेच कोणत्याही गोष्टीचा विलंब न करता इथे पोहोचलो आमच्या पोल्ट्रीवर. तर इथे तुम्ही बघू शकता टोटल 300 बॉयलर कोंबड्यांची पिल्लं आम्हाला भेटलेले आहेत. तर आम्ही त्यांची 150-150 असे 2 ग्रुप पाडलेले आहेत. तर हा आमचा मित्र पिल्लांसाठी गुळाचे पाणी करत आहे. तर हे पाणी देण्यामागचे कारण म्हणजे जसं माणसाला थकल्यानंतर ग्लुकोजची गरज असते, तसंच पिल्लांना सुद्धा एवढा लांबचा प्रवास करून आल्यानंतर एनर्जीची गरज असते. तर हा आमचा मित्र पूर्ण रूममध्ये चुना पसरवून टाकत आहे, ज्याने की सर्व बॅक्टेरिया किटून जे काय असतील ते सगळे मरून जातील व पिल्लांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. 2000 years later. तर एवढ्यातच आमचा काही प्रवास संपलेला नाही. तर आम्ही पुन्हा एकदा निघालेलो आहे पिल्लांना फिडिंग करण्यासाठी. तर हा मॅक्स ग्रेन पशु आहार आम्ही पिल्लांना देणार आहोत, ज्याने की त्यांची वाढ एकदम चांगली व्हावी. तर हा पशु आहार पूर्णपणे आम्ही पिल्लांच्या अवतीभोवती पसरवून टाकलेला आहे, ज्याने की त्यांना खाण्याची सवय व्हावी. तर जसं माणसाला 2 टाइम अन्न लागतं तसं पिल्लांना सुद्धा 2 टाइम अन्न लागतं. तर 4 तासानंतर पुन्हा येऊन हे सर्व आहार आम्ही पिल्लांच्या भांड्यांमध्ये काढून त्यांच्यासाठी ठेवून जाणार. धन्यवाद मित्रांनो, भेटू आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये.